ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही। मी त्यांना असं म्हणते की 6 लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही? ते म्हणतात की तपास झाल्यावर। तपास कोण करणार? तर ते करणार। माझं म्हणणं आहे की मुळात आमचा डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये। ज्या पद्धतीने आता डीवायएसपी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायएसपी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायएसपी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर न्याय मिळावा। ताई पाहतोय की सातत्याने अशा घटना ज्या आहेत साताऱ्यामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने लोक पोलीस स्टेशनवरती आलेले आहेत तुमच्या नेतृत्वात। एका ऊसतोड कामगाराचं लेकरू गेलेलं आहे। आम्हाला इथल्या स्थानिकच्या राजकारणात काही रस नाही। इथला कुठलाही आम्हाला पॉलिटिकल स्कोअर सेट करायचा नाही। आमचं साधं म्हणणं आहे तिचं जे 4 पानी पत्र आहे त्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरण्यात यावं आणि त्या 4 पानी पत्रात ज्या ज्या नावांचा उल्लेख आहे ती सगळी नावं त्यांच्यावर आरोपपत्र दाखल व्हावं। या सगळ्या संबंधाने आमचा स्थानिकच्या पोलिसांवर अजिबात विश्वास नाहीये। तुम्ही जो देखरेखीला अधिकारी नेमलेला आहे तो पुरेसा नाहीये। त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी व्हावी, उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे। एसआयटी चौकशीवर सुद्धा तुमचा विश्वास नाही? अहो एसआयटी नेमलीच नाही ना राजे, असं काय करता? जी पोलीस अधिकारी या ठिकाणी नेमलेली आहे त्याच्यावरती एका अधिकाऱ्याने एवढं मोठं गुढ उकरलं जाऊ शकत नाही। एका अधिकाऱ्याने असं होत नसतं। त्याच्यासाठी ऐका ना, इकडे या ठिकाणी एक पोलीस अधिकारी चौकशीसाठी नेमण्यात आलेले आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आक्षेप घेतलाय? नाही, माझं त्यांच्यावर काही माझं वैयक्तिक मतभेद नाहीत। माझं त्यांच्यावर आक्षेप असायचं काही कारण नाही। माझं म्हणणं आहे की याला ज्युडिशियल इन्क्वायरी कमिटीची गरज आहे आणि तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी कमिटी ठेवा। स्थानिकच्या पोलिसांनी तपास प्रभावित होऊ शकतो, संपलं। तर या प्रकारामध्ये पाहिलं तर आगवणे प्रकरण सुद्धा तुम्ही पुढे आणलेलं होतं। सातत्याने निंबाळकर यांच्यावरती आरोप होताना पाहिलं। या सगळ्यांवर बोलू, थोडे 5 मिनिटं वेळ बोलू आपण। तर फलटण पोलीस ठाण्यावरती सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। मयत तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, फलटण।